हाय गाईज, मी आदिती कुलकर्णी. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत की घराची साफसफाई करणार आहे आणि एक नवीन रेसिपी तयार केली आहे, ती बघूया. सगळे कपडे व्यवस्थित मुडपून ठेवले. आता फक्त इथं कप्प्यामध्ये लावून घ्यायचे. आता मी गुळपोळी तयार करणार आहे. तर त्याच्यासाठी काय काय लागतं आपण बघूया. ह्या वाटीनी 4 वाटी फुटाण्याचं पीठ घेतलेलं आहे. 2 वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. 2.5 वाटी गुळ घेतलेला आहे. ज्यांना जास्त आवडतं त्यांनी जास्त घेऊ शकता. ज्यांना जास्त गोड आवडतं त्यांनी गोड घेऊ शकता. हे सगळं मिक्स करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. हे मिक्सरमध्ये घालून घ्यायचं. हे मिक्सरमध्ये आता बारीक करून घेते. पोळीसाठी पीठ मळून घेते. मळून झालेलं आहे. आता 10-15 मिनिटांसाठी मी झाकून ठेवते. एकदमच दूध घालायचं नाही, थोडं थोडं घालून मळून घ्यायचं. सारण तयार झालेलं आहे. तुम्ही पण ही पोळी करून बघा. झटपट होणारी रेसिपी आहे आणि प्रवासाला पण आपण घेऊन जाऊ शकतो. खूप दिवस टिकते ही पोळी.
तयार झाली गरमागरम गुळपोळी। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।